उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त गावातील शेतकरी अशी मागत आहेत शासनाकडे मदत. लय अवघड झाले म्हणजे काय करायचं काय नाही म्हणलं. अक्षरशः ऊस बैठले तर ना डोळ्याला पाणी येतंय. ऊस बघा तो का हा? आज अजून पाणी काल काल पाणी अजून 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 येऊन सोडलेलं आहे. हा लय अवघड म्हणजे काय जगा का मराव काय म्हणलं सर काम झालंय आता. आता सरकारकडून द्यायला पाहिजे ना बघा. कमीत कमी 1,00,000 रुपये ते कमीत कमी द्यावं लागते ती. वयाच्या 9-10 वर्षापासून शेतीचंच काम आहे मला हो. आणि एवढं नुकसान झालं म्हणतं लई. मुलाच्या ना ती बी उसातच गेले, त्याचं बी उसात गेले पाणी. माझं बी नुकसान, त्याचं बी नुकसान. आता ही जगाचं पंचायत आहे बघा. आता कसं जगाचं आणि हे काढायलाच खर्च बघा काय तरी 20-25-30 हजार रुपये खर्च येतं. हे पाला ढकलाचं, नेऊन टाकायचं. या झाडापाशी तर जाता येत नाही. तेव्हा ही ह्याची झाडं गेली आंब्याची सगळी. हे काय बघा 2-2 वर्षाची झाडं गेली आंब्याची. 10-20 झाडं गेली आंब्याची. काय सांगायचं हां. घर तर आम्ही बाहेर गेलो निघून, असं ना असं भिजलं घर. आणि ही भीत पडली. आता त्यांनी किती दिले? 10,000 दिले म्हणते ते. आणि बँकेत बी पाणी आलेलं आहे, ते बी खातं काय बघायला गेलो नाही. 3 घरं होती, ते 2 लिहून दिले, 1 काल परवा दिले. मग आता ते तलाठी म्हणलं होत नाही म्हणलं बाबा हे काय तर कर म्हणलं, दाखल कर. मग आता त्याने केले का नाही केले हे कुणा ठाऊ. आणि ती 4 दिवसानं कळील. आज पाणी प्यायला जायला येत नाही नदीला, गुराला पाणी पाजायला येत नाही. कुठं म्हणून पाजायचं. लाईट आहे का नाही अजून? लाईट आता जुळली काल. जाते बघा काल जुळली लाईट. ती बी म्हणजे गावात हे नाही. जे शेतातली लाईट नाही, घरची लाईट अजिबात नाही. हा. शेतातली लाईट पोल पडले, सगळं पडलंय, तारा तुटल्यात, सगळं झालं का. त्या तारेला आता सध्या हे आहे, सगळं अडकले. तो का हां. आता ही कधी नीट होणार, कधी गुरु पाणी पिणार, आणि आमचं कधी नीट होणार. पद्धतीने म्हणलं तर नावाला द्यायला आणि घ्यायला. आता ह्याने देऊन किती देणार हा. आता माझ्या नावावरले 4 एकर, त्या मुलाच्या नावावर 7-8 एकर, सगळं पाण्यात गेला ऊस. आणि काय करायचं सांगा आता आम्ही. पूर आला होता का तुमच्या? आलाच नव्हतं. आमच्या माझ्या देखत आलाच नव्हता. बर. येत होतं नदीला याचं उतराचं. हे आता धरणामुळे झाले का कशामुळे झाले हे काय कळायला मार्गच नाही आम्हाला. बर. असं कधीच नुकसान नाही झाली. आणि किती दिवस पाणी होतं शेतात? शेतात पाणी पहिले 4 दिवस, हं. पुन्हा 9 दिवस होतं. आपलं बघा घट बसल्यापासून देवी उठूपर्यंत होतं पाणी. म्हणजे असं पूर कधी बघितलं नाही? कधीच बघितलं नाही म्हणलं तर. आता तुमच्या सरकारकडनं काय अपेक्षा आहे? आता सरकारकडून द्यायला पाहिजे ना बघा. कमीत कमी
1,00,000 रुपये ते कमीत कमी द्यावं लागते ती, तर कसं तरी नियोजन टिकेल. नाहीतर ही माती खायचीच बरे आहे बघा. माती बी राहिली नाही शेतात. माती बी राहिली नाही, शेती खाली वाहून गेली नदीला. आता नदीची शेती आणि किती खर्च येतोय का ती कायमस्वरूपच पडते ही सुद्धा कळे नाही. इतकं खांदून गेले, कुठं म्हणून हात घालायचं सांगा आता. आणि हात घालायला गेले तर पैसा नको, आणि पैसा नाही तर ते नीट कसं व्हायणार, हे असंच पडणार. आणि शेवटी आम्ही काय शेतीच्या विलाज नाही. जीवावर आहे साहेब. दुसरं काय नाही बघा. काय लय कसं अवघड आहे, लय जगायचं अवघड कसं म्हणजे सांगा. काय विचार नका. आता ह्याला पैसे घालत तर पुढं खावं काय, आणि ह्याला रोजगार दिले तर आम्हाला तर कुठलं काय मिळायचं आहे. आम्ही कशावर जागा झिले पंचायत आहे. आता ह्या वर्षीचं पीक गेलं, आता दुसरं पीक जायला म्हणलं तर नाही. आता ऊस गेला, ही बी गेलं आणि गेलं चालतं, ही गेलं. आता पुढं कवा लावायचं, त्याच्या पुढं 2 वर्षांनी यायचं ती. आणि तोवर आमचा कसा कवर व्हायचा आणि कसा परपंच चालायचा आणि कशी शेती करायची. आता गुराला एक ताट नाही, पाणी प्यायची आपदा. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2BHK आणि 3BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.